पहिल्या षटकातल्यासाठी स्वराज मात्रे बॉलिंग ट्रॅक वरती असणार. महात्रे विरुद्ध महात्रे असा सामना आपल्याला पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन स्वराज मात्रे नवी मुंबईकडून बिलॉंग करतात, तर दुसऱ्या बाजूला वाकळणचा वंडर बॉय सुपरस्टार केतन मात्रे पहिला बॉल खेळतायत. पहिला बॉल पायावरती टाकलं होतं, फक्त फ्लिक केलं होतं ऑन साइडला, अलॉंग द कार्पेट या बॉलला खेळले. क्षेत्ररक्षक लांबून येत आहेत, तोपर्यंत मात्र केतन मात्रे 2 रन्स कंप्लीट करतात, परंतु तिसरी देखील घेण्याचा प्रयत्न उमेश सर होताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल पायावरती फ्लिक केलं, फक्त दिशा दिली, ऑन साईडला बॉलला टर्न केलं. मिड विकेटच्या बॉलच्या दिशेने बॉल मार्गस्थ होत असताना 2 धावा इथे सहज पूर्ण घेतलेल्या आहेत. आणि सुरुवात मी म्हणेन इथे केतन मात्रेने एकदा चांगल्या फटक्याने केलेली आहे. तर का मोठी मॅच, मोठी स्पर्धा आणि मोठे खेळाडू तुम्हाला आज करतात. तळागाळातले खेळाडू त्यांनी त्यांच्या समितास खेळण्याची जी संधी मिळते आणि हे मोठं स्वप्न आहे. प्रत्येकाने स्वप्न बघितलेत आणि हे स्वप्न कोणाचे पूर्ण होणार आहेत या दुसऱ्या पर्वामध्ये. नेक्स्ट बॉल, दुसरा बॉल पुन्हा एकदा खुदबाट टाकलं होतं, ड्राईव्ह केलं या बॉलला. वाईटिश लॉंगअप मध्ये बॉल चालला, कॅप मध्ये फिल्डर आहे तिथे. पुन्हा एकदा 2 धावा इथे सहज मिळतील आणि इथे खराब थ्रो. इथून तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि बघता बघता 3 धावा या बॉलच्या पाठीमागे. म्हणजे पहिलं आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती 3 धावा घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो प्रवास आता दुसऱ्या बॉलवरती पूर्ण होतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. रिप्ले टेलिकास्ट 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून पाहू शकता. एकीचं दुहेरीमध्ये रूपांतर आणि दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर केलं जात आहे. वा, केतन मात्रे अप्रतिम खेळ. सजल भातोसे ऑन स्ट्राईक, प्रथमच तो स्ट्राईक लिहिला, फक्त कट केलं, दिशा दिली, बॉल चाला बा बॉर्डर लाईनच्या मार्गस्थ चांगली ते फिल्डिंग होते. फुटबॉलच्या स्टाईलने येते, बॉलला अडवलं गेलं. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा इथे पूर्ण केल्यात. आतापर्यंत देसाई सर प्रत्येक जे बॉल आहेत ना ते अगदी ऑल ऑन द ग्राउंड जे आहे त्या पद्धतीने खेळलेत. अगदी आपण तिन्ही बॉल पाहिले ना, तर प्रत्येक बॉलला पाहिलं जाते आणि त्यानंतर स्ट्रोक खेळला जाते. म्हणजे समजदारीचं क्रिकेट आपण कोयना किंग स्टार कडून पाहतोय. सजल भातोसेचं मी खास करून कौतुक करून, सध्याच्या घडीला भारतामध्ये जेंजीची हवा आहे आणि एक जेंजी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय सेजल भातोसे. नेक्स्ट बॉल, हो खोदबाट टाकलाय आणि सजल भातोसे इथे बाद होत असताना पहिला धक्का कोयना किंग स्टार टीमला. सजल भातोसे बाद. हा बॉल ज्या पद्धतीने रिलीज करण्यात आला, अगदी परफेक्ट यॉर्कर म्हणायला काय हरकत नाहीये. रिप्ले टेलिकास्ट हा पहा, ज्या पद्धतीने वेळ दिला नाहीये त्या ठिकाणी सेजल भातोसेला बॅट त्यांची खालपर्यंत आलेली नाहीये. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकता. आणि क्लीन बॉल केलं होतं. स्वराज मात्रे अप्रतिम दर्जेदार आणि दमदार गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. प्रत्येक बॉल त्यांनी यॉर्कर टाकलाय आणि पहिले 2 बॉल आपण सुरुवातीचे पाहिलं तर यॉर्कर टाकले होते. त्याच्यानंतर लेन त्यांनी पाठीमागे घेतले, ते पुन्हा एकदा यॉर्कर टाकला आणि ते यॉर्कर मध्ये सजल भातोचे सारख्या फलंदाजाला इन्फॉर्मला इथे पात केलंय. चांगलं येते जे प्लॅनिंग त्याने जे केलंय ना, ते प्लॅनिंगला देखील यश देखील आलंय. ज्या पद्धतीने प्लॅनिंग झालं, ज्या पद्धतीने गोलंदाजी होत होती, ज्या पद्धतीने सुरुवात केतन मात्रेंनी केली होती, त्यानंतर आक्रमण करण्याचा प्रयत्न इरादा होता त्या सजल मात्रेचा, सजल भातोसेचा, परंतु तिकडे क्लीन बोल्ड केलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. अजय भातोसे मैदानाच्या आतमध्ये सध्या दाखल होतात आणि अजय भातोसे आपण पाहिलं तर परवा अगदी संडेला माणगाव मध्ये खेळण्यासाठी गेले होते आणि तिथे देखील चांगला खेळ केला आणि आता पुन्हा एकदा रबर बॉल फार थोडंसं कमी खेळतात, परंतु चांगलं खेळतात. एक चांगले आयकॉनिक खेळाडू आहेत अजय भातोसे मैदानाच्या आतमध्ये. केतन मात्रेची साथ देण्यासाठी 7 धावा धाव फलकावरती 4 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे आणि सजल भातोसे मैदानाच्या बाहेर गेलाय. नेक्स्ट बॉल, ओहो पुन्हा एकदा चांगला बॉल, वेग 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 आणि फक्त प्रचंड वेग पाहायला मिळालाय. बॉल टप्पापर्यंत थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये स्वराज मात्रे यांची पाहायला मिळते. पहा, पुढे टाकलेला बॉल, ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलेला बॉल, अक्रॉस द बॅटनी खेळण्याचा प्रयत्न तिकडे होताना पाहायला मिळाला, परंतु इकडे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी स्वराज मात्रे, नवी मुंबईचा सुपरस्टार, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळताय. या खेळपट्टीचा ओ लोवर फुलटॉस बॉल आणि लोवर फुलटॉस बॉलला फेकून दिलाय आणि या पहिल्या इनिंग्स मधला पहिला षटकार होतोय अजय भातोसेच्या बॅट मधून. काय फटका होता, जबरदस्त होता, तोफा होता आणि तोफा कबूल केलाय मी म्हणेन. फुलटॉस टाकला होता, लोअर फुलटॉस बॉल होता, त्याला मात्र स्वीप केलं आणि बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहू शकता तुम्ही 22 या क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट. अप्रतिम बॅटिंग, पहिलाच बॉल आणि दुसराच बॉल आणि दुसऱ्या बॉलवरती षटकार येतोय. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालेला आहे. 13 धावा धाव फलकावरती लागलेला आहे. सजल भातोसे बाद झालाय. केतन मात्रे पण पाहिलं 2 बॉलच्या पाठीमागे 5 धावा. अजय भातोसे 2 बॉलच्या पाठीमागे 7 धावा आणि या षटकाराने कुठेतरी धावसंख्या गतीची वाढ होते. कोयना किंग स्टारची 13 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि प्रोजेक्ट स्कोरचं म्हणणं आहे की आपण 65 पर्यंत जाऊ शकतो. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने सुरुवात थोडीशी अडकळत झाली, कभी खुशी कभी गम अशी सुरुवात राहिली टीम कोयना किंग स्टारची, कारण एक विकेट देखील आली.
महत्वाचा खेळाडू होता सजल बातोसेला या ठिकाणी बाद केलं, परंतु त्यानंतर अजय बातोसेचं कौतुक यासाठी मी करेन उमेश सर, की तो आला मैदानाच्या आतमध्ये, पहिल्या बॉलला जाऊ दिलं, परंतु दुसऱ्या बॉलवरती अस्मानी टोला ठोकलाय. 13 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. पहा पुन्हा पुन्हा हा सिक्सर दाखवण्याचा प्रयत्न 22 यार्ड क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून केला जातोय. फटका सुरेख देखना होता. हीच तर खासियत आहे ना 22 या टेनिस क्रिकेटची. आणि खरं तर खूप चांगलं जेवण, खूप चांगलं नियोजन. कोयना किंग स्टार गेल्या वर्षी पर्व क्रमांक पहिल्यामध्ये रनरअप ठरला होता आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती कोण आलंय तर दत्ता मोहित, लेजेंडरी क्रिकेटर, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, परंतु हा अनुभव केतन म्हात्रेचा एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा पॉवरला होत असताना केतन म्हात्रेच्या बॅट मधून षटकार. काय फटका होता, जिकडे दत्ता मोहिते सर आले, पहिला बॉल टाकला आणि पहिल्याच बॉलवरती डीप पॉइंटला काय फटका खेळला होता. वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये या बॉलला पाठवलं होतं, अगदी डीप पॉइंट, डीप कव्हरला म्हणायला काय हरकत नाही. 6 धावांसाठी पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती केतन म्हात्रेंचा हल्ला बॉल धमाका करतात. येतोय 22 यार्ड क्रिकेट कार्निवल षटकार. बराचसा वेळ होता केतन म्हात्रेकर गतीमध्ये परिवर्तन पहिल्याच बॉल वरती केलं, हलवार पद्धतीने टाकलं, त्याच्यावरती चाबूक शॉट आणखीन उडवण्याचा प्रयत्न केला. वेग चांगला या बॉलच्या पाठीमागे ठेवलाय आणि हा बॉल इथे डॉट येत असताना चांगला बॉल. कोहिनूर जावली उगाच म्हटलं जात नाही. दत्ता मोहिते सरांना पहा, पहिला बॉल थोडासा महागडा ठरला, दुसऱ्या बॉलवरती कमबॅक केलंय फिरकीचा जादूगार. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पाठीमागे, स्वतः वडिलांनी बॉलला देखील टर्न केलंय, फिल्डर आहे तिथे. ओ माय गॉड, कॅच ड्रॉप. काय घडलं? चांगले पडस लावले गेलेत, चांगले प्रयत्न केले गेलेत आणि तिथून इथे 2 धाबा. महत्वाची कॅच, अगदी नजर रोखून ठेवली होती बॉलच्या पाठीमागे आणि बघता क्षणी बॉल अगदी सुटला आणि तिथून या बॉलला कलेक्ट केलंय. अगदी बरोबर आहे. नाट्यमय हा बॉल राहिलाय. ज्या पद्धतीने गरकन गिरकी घेतली हवेमध्ये, ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळला होता, लॉंग लेगला तिकडे क्षेत्ररक्षक होते, हवेमध्ये ज्या पद्धतीने बॉल हिलकावत होता, बॉल हातामध्ये आला, बॉल हातातून सटकला आणि त्यानंतर अगदी हवेत झेप घेतली आणि एका हाताने बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये ढकललाय. वा बाई वा, काय क्षेत्ररक्षण राहिले. या क्षेत्ररक्षकासाठी प्रेक्षकांना विनंती करूया, प्रीतम साठी एकदा जोरदार टाळ्या द्या. असं वाटतंय की मैदानाच्या आतमध्ये जॉन्टी रोड आलाय की काय, अशी त्यांनी उडी मारली आणि काय इथे सूर लगत असताना धाबा इथे रोखला गेला. धाबाच्या तितक्या पळून काढल्यात. सेफ आहे, बॉल सेफ आहे, चांगली फिल्डिंग इथे झालेली आहे. 21 धाबा धावफलकावरती होत असताना दत्ता मोहिते चंचल तो पेस केलं होतं, परंतु या बॉलला खूप चांगल्या पद्धतीनं टर्न केलं होतं, एलिमिनेशन कमी मिळालं आणि तिथे उत्तम दर्जाची हाय क्लास फिल्डिंग झालेली आहे. नेक्स्ट बॉल, दत्ता मोहिते तयार. केतन मात्र शॉर्ट बॉल पिक केलं या बॉलला आणि बॉलला इथे उडवलंय. उडान है लंबी, गगन चंबी चंबी चंबी. छान, काय फटका तुम्ही पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. केतन म्हात्रेची अप्रतिम बॅटिंग तुम्ही पाहता. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट बॉलला अगदी पुल केलं. रोहित शर्मा स्टाईल मध्ये बॉलला पाठवलंय स्टँड मध्ये, खूप लांब आणि लांबच पाठवलंय. केतन म्हात्रे धमाका करतायत. येतोय आणखी एक 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचा षटकार. 27 धाबा धावफलकावरती आतापर्यंत पोहोचला. पुन्हा एकदा ब्लॉकॉनचा बॉल होता, कॅचचा कॉल आहे, फिल्डर आहे तिथे आणि केतन मात्र कॅच ड्रॉप. देव आहे द्यायला, परंतु पदर नाहीये घ्यायला. हा कॅच खूप महत्वाचा होता आणि इथे कॅच ड्रॉप झाला आणि त्याच्यानंतर डोक्यावरती हात ठेवले देसाई सर. ओ माय गॉड, इकडे मात्र 12th मॅन आमच्या बरोबर जोडले गेले. त्याचबरोबर कोयना क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आहेत, अगदी उठून उभे राहिले होते, परत खाली बसलेत, कारण इकडे कॅच ड्रॉप झालाय. अगदी त्यांच्या चेहऱ्यावरचे तुम्ही रिॲक्शन पाहू शकता. जेल सुटलाय केतन म्हात्रे यांचा. अजय बातोसे ओहो फॉलो करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चांगला इथे कट केला बॉलला आणि कटरचा चांगला वापर, फिंगर रोलची इथे बॉलिंग केलेली आहे आणि बोटांची जादू मैदानाच्या आतमध्ये दत्ता मोहिते सरांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. दत्ता मोहिते सर अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी, फ्लाईट दिली होती, बॉलला अगदी हवेमध्ये झोकून दिलं होतं आणि तिकडे उत्तर नव्हतं, कारण इकडे एका बाजूला अनुभव आहे, एका बाजूला युवा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. काय गोलंदाजी राहिले, परंतु या षटकामध्ये 2 षटकार देखील आल्यात. कोयना किंग स्टार 28 वरती 1 या स्थितीमध्ये आहे. केतन मात्र बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये 7 बॉलच्या पाठीमागे 20 वरती. अजय बातोसे बॅटिंग करतायत 3 बॉलच्या पाठीमागे 6. परंतु अगदी या षटकामध्ये देखील बऱ्याचशा गोष्टी घडल्यात, कॅचेस ड्रॉप झाल्यात आणि कुठेतरी कोयना क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी म्हणत असतील, भाऊ झेल घेतला असतास, आता समीकरण वेगळं असतं. बरोबर आहे, कारण का हा झेल रिप्ले टेलिकास्ट आपण पाहू शकाल. इथे अगदी जी ज्या पद्धतीने एखाद्या सुवासियांची ओटी भरली जाते ना, तसा इथे जेल होता. परंतु सुरेंद्र जाधव ऍक्च्युअली रिॲक्शन बघाल त्यांची, जे त्याच्यानंतर अध्यक्ष साहेब बघा तुम्ही ज्या पद्धतीने तोंडावरती हात ठेवलेत. बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत, समीर आलेले आहेत आणि स्ट्राइक एंडला केतन म्हात्रे बॅटिंगसाठी.
लॉकॉनचा बॉल होता. इथे बॉल हवेमध्ये फटका फसलाय. नो मॅन लँड मध्ये पॅकेट एरिया आहे. सेकंड रनचा इथे कंप्लीट केले. 2 धाबा इथे पूर्णपणे मिळतील. पहिला बॉल आणि पहिला बॉल अगदी ओरपिच टाकला होता. त्याच्यावरती ऑन साईडला ऍक्च्युली खेळायचं होतं या बॉलला. तुम्ही रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता. ऑन साईडला बॉल खेळायचा होता. बॉल हा ऑफ साईडला तिकडे कव्हरच्या दिशेने गेला आणि 2 धाबा इकडे येताना पाहायला मिळतात. केतन म्हात्रेंच्या चेहऱ्यावरचं रिॲक्शन तुम्ही पाहिलं असेल. ते स्वतः नाराज आहेत या फटक्यावरती. बॉल थोडासा टच झाला होता. नेक्स्ट बॉल समीर इथे तयार होतोय. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा केतन मात्र टरटन 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 केतनच्या बॅटमधून आणखीन एक धमाका विकेट षटकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि केतन मात्र अगदी मैदानाच्या आतमध्ये सांगताय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार, ही क्रिकेटची दुनियादारी माझ्या नावावरती करणार. केतन म्हात्रे धमाका करतायत मैदानाच्या आतमध्ये. ठोकलाय अप्रतिम षटकार. शुक्रवारी केतन मात्र आपण पाहिलं तर अगदी गोटुळेच्या मैदानामध्ये संडेला तो खेळला. त्याच्यानंतर काली देखील खेळला. सकाळी रायगड प्रीमियर लीग मध्ये काय खेळून आलाय आणि आता देखील ते देखील मॅच जिंकली गेली. आणि पुन्हा एकदा 22 यार्ड कार्निवल या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. कोयना किंग स्टार कडून चांगली बॅटिंग या मॅच मध्ये. 36 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आला. 2.2चा खेळ इथे समाप्त झालेला आहे. समीरला आपण पाहत आहोत. युवा गोलंदाज आहे, फिरकीचा जादूगर आहे. काही बॉल त्यांनी टर्न देखील केलेत. नेक्स्ट बॉल आणखी घेते. शॉर्ट बॉल होता. पुल केलं या बॉलला. फिल्डर आहेत तिथे. सिंगल धाव इथे प्राप्त होते. सेकंडचा कॉल केलंय. बघता बघता 2 धावा इथे पूर्ण आतापर्यंत केल्या. चांगली बॅटिंग. जे प्लॅनिंग केलंय ना ते प्लॅनिंग अगदी सक्सेस करलंय आतापर्यंत. केतन मात्र जेवढ्या रन्स बनवतील ना तेवढं टेन्शन इकडे कोयना क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना येईल. कारण एक सोपा झेल सोडला होता आणि तो झेल जर पकडला असताना तर या सामन्याचं चित्र किंवा या इनिंगचं चित्र वेगळं दिसलं असतं. केतन मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. नेक्स्ट बॉल आणखी किती पाठीमागे वळवलंय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेगला ठोकलाय केतनने. आणखीन एक टनाटन षटकार. केतन मात्र मैदानाच्या आतमध्ये बरसतायत. काय फटका खेळला होता. रिप्ले टेलिकास्ट हा पहा. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. लेग साईडला पंच केला होता. बॉल हवेमध्ये अगदी हवेच्या लाटावरती स्वार होऊन फाईन लेग क्षेत्रामध्ये एक लांब षटका टोकलाय. केतन मात्र थांबणार नाहीये. केतन मात्र इकडे आता ज्या पद्धतीने पुणे मुंबई एक्सप्रेसला आपण लागलो, एक्सलेटरवरती पाय ठेवतो त्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. सुसाट सुटलाय केतन मात्रे. बरोबर आहे. एखादी सुसाट जी बुलेट ट्रेन सुटते, एखादी सुपर फास्ट ट्रेन सुटते, त्या गतीने अगदी धाबा बनवतो केतन मात्र या मॅच मध्ये. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत. परंतु जी आपण खेळपट्टी सुखी पाहतोय, कोरडी पाहतोय, त्याच्यामुळे बॅटरला जास्त अंदाज मिळतोय आणि या कोरडी विकेट वरती तुम्ही स्लोवर बॉल टाकू शकत नाहीये. अगदी बरोबर आहे. विकेटचा देखील फायदा इकडे होताना पाहायला मिळतोय आणि सुधाकर दादा लोहार देखील तुम्ही पाहताय ज्यांनी काल हे विकेट तिकडे आखलं होतं ते आणि त्यांनी काल सांगितलं होतं पाऊस पडला नाही तर इकडे रन्स बनतील. 44 धावा आतापर्यंत. धाफल करता आणखी एक पिकअप द शॉट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. केतन मात्रेच्या बॅट मधून सुसाट गतीने चाललाय. सन्नाटा छा गया षटकार. केतन म्हात्रेची बॅटिंग तुम्ही पाहू शकता, अनुभवू शकता, आनंद घेऊ शकता आणि ज्या पद्धतीने ते फलंदाजी करतायत तुम्ही पहा. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता. शॉर्ट टर्म पूल केलं होतं. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे म्हणजे तिकडे झाडं आहेत तिकडे या बॉलला पाठवलंय. वाह केतन मात्रे लाजवाब बॅटिंग. हे जीवदान नव्हतं, हे वरदान होतं आणि या जीवदानाचा फायदा काय कशा पद्धतीने मोठ्या फटक्याने ते घेतलेला आहे. 2.5चा खेळ समाप्त झाला आतापर्यंत. या ओव्हरमध्ये एकूण 30 षटकार आलेत आणि 50 धावा धाव फलकावरती. 12 बॉल 42 धावा केतन मात्रे. अजय भातोसे 3 बॉल आणि 6 धावेचं योगदान आतापर्यंत यांनी दिलंय. शेवटचा बॉल असणार आहे षटकामधला. आणखीन एक एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर. हवा के संग संग घटा के साथ हटा सावन की घटा. ये केतन मात्रे का चौथा ये बॉम्ब फटा. केतन मात्रेची बॅटिंग तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहाल. पुढे टाकलेला बॉल आणि त्याला पुढेच मारलंय. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये केतन मात्रे तुम्हाला करताना पाहायला मिळत आहेत. अगदी ज्या पद्धतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. ही मागच्या बॉल वरती अगदी ज्या पद्धतीने रिप्ले टेलिकास्ट पहा तुम्ही. पुढे टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली. केतन म्हात्रेचा एक टोले जंग आणि एक जबरदस्त षटकार पाहायला मिळाला. बॉटम एंडचा चांगला वापर या बॉल वरती केलेला आहे. बॉलला येऊ दिलं, त्याच्यानंतर बॅटचा चेहरा दाखवलाय. मोठी ताकद आहे खेळाडूकडे आणि या ओव्हर मधला चौथा षटकार बघता बघता 3 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 56 धावा धाव फलकावरती लागल्यात. जबरदस्त बॅटिंग. 13 बॉल आणि 48 धावा आतापर्यंत केतन मात्रेच्या झालेल्या आहेत आणि आता अर्ध षटकासाठी फक्त 2 धावा हव्यात. म्हणजे जी गन त्यांनी लोड केले अगदी धाड 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 धाड
असं वाटतंय की एखाद्या बंदुकीतून AK-47 घेऊन आलाय ती बॅट आणि त्याच बॅट मधून अगदी बंदुकीसारख्या खर तर फायरिंग होते. लाजवाब बॅटिंग. अगदी बरोबर आहे. परंतु अर्धशतकासाठी पारितोषिक देखील कोयना किंगस्टार चे विद्यमान अध्यक्ष आहेत गोविंद जाधव साहेब, त्याचबरोबर सन्माननीय सुरेंद्र साहेब आहेत. त्यांच्या माध्यमातून तब्बल 3,000चं पारितोषिक केतन म्हात्रे यांच्यासाठी 50 साठी लागलंय. जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये केलेली आहे. 48 धावा वैयक्तिक केलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 56 धावा धावफलकावरती हर्षल खराडे आलेले आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती समोर असणार आहे जय भातोसे. चांगल्या धावा आतापर्यंत बनवल्या 3 षटकांमध्ये. पहिला बॉल हर्षलचा. पहिला बॉल शॉट टाकला होता. एकतर धाव इथे कंप्लीट केले. बॅडमिंटन स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. स्टॅक ओव्हर मधून बॉल निघालाय. सिंगल धाव इथे घेतली जाते. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती जे करायचं होतं ते अजय बातोशीने मैदानाच्या आतमध्ये केलंय की स्ट्राईक एंडला तुम्हाला केतन म्हात्रेनं आणायचं होतं. केतन म्हात्रेनं स्ट्राईक एंडला आणलंय. 13 बॉलच्या पाठीमागे 48 धावांची एक जबरदस्त स्फोटक फलंदाजी इकडे केतन म्हात्रेच्या बॅटमधून आपण पाहतोय. अर्धशतकाची चाहूल लागले केतन म्हात्रेंना. पहिल्या मॅच मध्ये एक अर्धशतक पाहायला मिळालं. फर्स्ट इनिंग मध्ये फक्त दिशा दिली या बॉलला आणि अगदी अर्धशतक लोड केलंय. सेकंड धाव इथे घेतली गेली आहे आणि दुसरं अर्धशतक इथे ठोकलं गेलंय. केतन टनाटन म्हात्रे. वॉट बॅटिंग परफॉर्मन्स तुम्ही पाहू शकता. केतन म्हात्रे 14 बॉल मध्ये तब्बल 50 धावा ठोकल्यात. ज्यांच्या नावावरती तब्बल 40 बाईक आणि 6 फोर व्हीलर आहेत. अर्थातच टेनिस विश्व क्रिकेटचा दिग्गज खेळाडू केतन म्हात्रे यांनी अर्धशतक ठोकलंय. त्यांना विनंती करूया की प्रेक्षकांना एकदा केतन म्हात्रे यांना विनंती करूया की बॅट दाखवा. सर्वांना विनंती करूया केतन म्हात्रेंसाठी जोरदार टाळ्या वाजवा. दुसरं अर्धशतक 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक श्रीमंत खेळाडू या यादीतला अर्थात 1 नंबरचा केतन म्हात्रे. 59 धावा धावफलकावरती अर्धशतक ठोकले पट्ट्याने आणि या स्पर्धेमधले दुसरं ओहो काय फटका सगळवलाय. हवा के संग संग घटा के साथ हवेमध्ये बारगत होत असताना केतन म्हात्रेच्या बॅटमधून खडखडीत दणदणीत धमाका षटकार. केतन म्हात्रे इकडे थांबणार नाहीयेत. अर्धशतक ठोकल्यानंतर पहिलाच बॉलवरती ओव्हर पिच बॉल होता. स्ट्रोक तुम्ही पाहू शकता. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक केतन म्हात्रे यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. फुटबॉल तुम्ही पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हरला या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचा आणखी एक धमाका मैदानाच्या आतमध्ये. केतन म्हात्रे षटकार. पहिलाच दिवस सुपर डुपर हिट राहिला या स्पर्धेचा. नेक्स्ट बॉल आणखीन एक फॉलो केलं. बॉलचा पाठलाग करत असताना फोटोजेनिक स्टाईल जेरोस कॉफी काढावी त्याच दिशेला बॉल जात असताना सीमारेषेच्या बाहेर केतन म्हात्रेच्या बॅटमधून खडखडी षटकार. डेफिनेटली फोटोजनक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. हा पा 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर ही आवडती साईड मला वाटतंय केतन म्हात्रे यांची. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला काय फटका खेळलाय. पैसा वसूल मॅच, पैसा वसूल बॅटिंग केतन म्हात्रे यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. जिथे बॉल टाकला जातोय ना त्या बॉलचा चांगल्या पद्धतीने इथे पाठलाग देखील केला जातोय. केतन म्हात्रे जबरदस्त बॅटिंग. आणखीन एक येते काय जबरदस्त चाबूक स्ट्रोक. झाडाच्या वरून बॉल जात असताना केतन म्हात्रेच्या बॅटमधून बॅक टू बॅक तिसरा धमाका. बॉल सीमा पार षटकार. 3 बॉल आणि तब्बल 3 षटकार ठोकले. मित्रांनो तुम्ही केतन म्हात्रे यांची बॅटिंग पाहू शकता. या बॉलला अप्पर कट केलं होतं. त्यानंतर या बॉलला पॉइंट आणि कव्हरच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं होतं. षटकार तुम्ही पाहू शकता. 100 मीटर पेक्षा अधिकचे षटकार उमेश सर ठोकताना आपण केतन म्हात्रेंना पाहतोय. उगाच टेनिस विश्व क्रिकेट मधला दादा खेळाडू याला म्हटलं जात नाही. केतन म्हात्रेची जबरदस्त बॅटिंग. आता आपण अर्धशतक बोलत होतो आणि असं वाटतंय की आता शतकाचं अगदी चाहूल लागले की काय. कारण 32 धावांची गरज आहे. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. होऊ शकतात. 77 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलात. जबरदस्त बॅटिंग केतन वामन म्हात्रे. ओहो फक्त शेअर केल्या बॉलला. पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल मार्गत होत असताना अगदी वॅकंट एरिया सुमसान इलाका खाली आहे आणि तिथे देखील धावांचा तोटा होणार नाहीये. शेवटच्या बॉलवरती माइंडचा वापर. बॉल सीमा पार. केतन म्हात्रेच्या बॅटमधून चौकार. हर्षल खराडे गोलंदाजी करत होते आणि शेवटचे 4 बॉल ते कधीही विसरणार नाही. ज्या पद्धतीने केतन म्हात्रेंनी बॅटिंग केली. लागोपाठचे 3 षटकार आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती स्क्वेअर कट केला होता. डीप पॉइंटला बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. धावा घेत आहेत. तब्बल 72 धावांवरती केतन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. तुम्ही म्हटलं की एक शतक येतंय की काय केतन म्हात्रे यांच्या बॅटमधून. तब्बल 72 वरती आणि जर शतक या ठिकाणी ठोकतायत केतन म्हात्रे तर कोयना किंग स्टार या टीमचे सर्वे सर्वा तथा
कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष गोविंद दादा यांच्या माध्यमातून तब्बल 7,000चा पुरस्कार केतन म्हात्रे यांना दिला जाईल. जबरदस्त बॅटिंग येते केतन मात्र आपण पाहत आहोत. अगदी आता चर्चा होते संपूर्ण. आपण पाहिलं तर मैत्री जावली या संपूर्ण खेळाडूने चर्चा केली. आपण अध्यक्ष पाहू शकाल गोविंद जाधव साहेब आणि सचिव जे सुरेंद्र जाधव साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 7,000 रुपयाचं कॅश प्राईज केतन मात्रे आणि त्याचबरोबर अर्जुन कदम आपण पाहत आहोत आणि सुधाकर दादा लोहार यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय. हे आमचे मान्यवर आहेत. टोटल झाले तर धाव फलकावरती 81 धावा आणि अगदी असं वाटतंय की आता शतक देखील कोयना किंग स्टारचं इथे पूर्ण होईल. त्याचबरोबर अक्षय दादा जाधव यांना देखील आपण पाहत आहोत आणि बॉलिंग ट्रॅक वरती निलेश शिंदे आलेले आहेत. पेशाने महाराष्ट्र पोलीस आहेत ते आणि बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहेत. अजय बातोची 7 बॉल टाकला होता. अगदी एसटी रक्षकाच्या हातातून देखील हा बॉल निसटलाय आणि त्याच्यामध्ये आपल्याला बाईकच्या माध्यमातून ते एक धाव इथे संकल प्राप्त होत असताना पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती सिंगल आले 22 स्वरूपामध्ये आणि आय थिंक स्वराज म्हात्रेंना देखील असं वाटतंय का की केतन म्हात्रेंचं शतक व्हायला पाहिजे. बॉल पाठीमागे गेलाय. आता 5 बॉल आहेत आणि 5 बॉलच्या पाठीमागे जर 5 षटका ठोकले तर हे अर्धशतक कंप्लीट होईल. कोयना किंग स्टार 82 वरती 1 या स्थितीमध्ये जबरदस्त स्थितीमध्ये खेळताना आपल्याला ही टीम पाहायला मिळते. जी पार्टनरशिप आपण पाहिलं तर जे डेव्हलप केले सजल बातोसे बाद झाला त्याच्यानंतर भागीदारी आणि साजेदारे म्हणजे एखादा खरं तर या क्रीज वरती बर्फाचा कडा डोक्यावरती ठेवलाय. शांत विचाराने शांत पद्धतीने जे करायचंय ते होतंय. नेक्स्ट बॉल केतन मात्र शॉर्ट बॉल फॉलो केलंय आणि शक्तिमानच्या स्टाईलला बॉलला एक भिरकावून दिलाय. बॉल चालला इथे सीमारेषा पार आणखीन एक येतोय केतनच्या पॅट मधून फॉलो करत असताना षटकार. केतन म्हात्रे आणि केतन म्हात्रेच म्हणावं लागेल. हा बॉल तुम्ही पाहू शकता. फिरवलेला बॉल अगदी प्रॉपर क्रीजचा वापर केला आणि लेग साइडला पंच केला. बॉलला पाठवलं 6 धावांसाठी. केतन म्हात्रे आता शतकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात. 19 बॉल मध्ये 78 वरती केतन म्हात्रे बॅटिंग करतायत. प्रेक्षकांना विनंती करूया या भूमिपुत्र मैदानावरती काय घरी बसून आपण मोबाईल वरती तुम्ही मॅच पाहताय, टीव्ही वरती मॅच पाहताय. जर लाईव्ह शो तुम्हाला बघायचा असेल तर या भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 एक ऐतिहासिक मैदान आणि ऐतिहासिक मैदानामध्ये एक ऐतिहासिक आपण पारी पाहत आहोत. जी बॅटिंग केतन मात्रेची आतापर्यंत 78 धावा 19 बॉल खेळलेले आहेत आणि 10 षटकार त्याच्यामध्ये 410च्या स्ट्राईक ने बॅटिंग करतायत. लाजवाब बॅटिंग आतापर्यंत केलेली आहे. नेक्स्ट बॉल फॉलो केलं होतं या बॉलला आणि या बॉलला सोडून दिलंय. केतन मात्रे रन्स घेत नाहीये परंतु व्हाईट बॉल मिळालाय. अतिरिक्त धाव इथे टीमच्या खात्यामध्ये 90 धावा इथे पूर्ण होत आहेत. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 78 धावा केतन मात्रे जमा झाल्यात आणि सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये केतन मात्रे लवकर आउट झाला परंतु या मॅच मध्ये अफलातून पारी. नेक्स्ट बॉल फ्लोवर फुलटॉस बॉल दिशा दिली. कॅचचा कॉल आहे परंतु बॉल जाईल ते बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 बाउंड 4 रन. केतन मात्रे टनाटन. कमलाकर म्हात्रे वाकळण गावचे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि केतन म्हात्रेंची बॅटिंग बघण्यासाठी वाकळण गावामधून ते इकडे आलेत आणि त्यांच्या माध्यमातून केतन म्हात्रेच्या बॅटिंगसाठी त्यांनी 500 रुपयाचा पुरस्कार दिलाय. क्या बात आहे, क्या बात आहे. केतनची बॅटिंग अप्रतिम राहिली. प्रेक्षकांना आनंद देणारी सकाळच्या सत्रामध्ये लाजवाब बॅटिंग पाहतोय आपण. 20 बॉल 82 वरती केतन मात्रे बॅटिंग करतायत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉल मध्ये किती धावा इथे केतन मात्रे जमा करणार आहे परंतु कोयना किंग स्टार ज्या पद्धतीनं वेगानं चाललंय 66 धावा झाल्या. 93 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लागल्यात आणि 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले तर केतन मात्रेच्या 100 धावा इथे पूर्ण होतील. नेक्स्ट बॉल तयार आहेत. लोवर फुल टॉस. हा बॉल तुम्ही टाकू शकत नाहीये. हा मेजवानी होता आणि ह्या मेजवानीला आमंत्रण स्वीकारत असताना केतन मात्रेच्या बॅटमधून स्टेट हिट ग्रेट हिट बॉल सीमापार षटकार. टेनिस विश्व क्रिकेट मधला जबरदस्त खेळाडू अगदी केतन मात्रेंना तुम्ही पाहताय समोर खेळला होता. स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट हिट ग्रेट हिट म्हणायला काय हरकत नाही. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना दिलेली ही मानवंदना. जबरदस्त बॅटिंग. आणखीन एक उचललाय आणि बॉल फेकून दिलाय. बॉल चाललाय त्या सीमारेषेच्या बाहेर. 47 केतन म्हात्रेची बॅटिंग तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. मित्रांनो काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहताय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. शतकासाठी 6 धावांची गरज आहे. तब्बल 94 धावांवरती केतन म्हात्रे बॅटिंग करतायत. प्रेक्षकांना विनंती करूया बॅटिंग आवडली असेल तर केतन म्हात्रेसाठी जोरदार टाळ्या द्या. जबरदस्त बॅटिंग आणि 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 100 धावा होणार का? आणि आलाय परंतु फटका फसला. बॉल हवेमध्ये चर्चा होईल आणि बॉल निघाला.
सीमारेषेच्या बाहेर, परंतु 98 धावा केतन मात्रेच्या बॅट मधून आल्यात. वक्त एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. जब तक है तेरी जवानी, जब तक है तेरी जवानी, केतन दादा दुनिया है आपके लिए दीवानी दीवानी दीवानी. 98 धावा तब्बल 23 बॉल मध्ये. मी विनंती करतो सर्वांना एकदा स्टँडिंग ओवेशन आपण देऊया. सर्वांनी उभे राहूया आणि केतन म्हात्रेसाठी जोरदार टाळ्या वाजवूया मित्रांनो. केतन म्हात्रेंना विनंती करतो आपण बॅट वरती करा. अप्रतिम फलंदाजी, लाजवाब बॅटिंग केतन म्हात्रे. काय बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग आणि प्रत्येक प्रेक्षकाचा पैसा वसूल झालाय. जे प्रेक्षक 22 या टेनिस क्रिकेट वाहिनी सोबत जॉईंट आहेत, खरं तर आपल्या स्मार्टफोन वरती ते मॅचेस पाहतायत, आपल्या टीव्ही स्क्रीन वरती मॅचेस पाहतायत, त्यांचा देखील पैसा वसूल झालाय. आलेल्या प्रेक्षकांचा देखील पैसा वसूल झालाय. आणि अशी आपण ही स्पर्धा पाहत आहोत. 22 या टेनिस क्रिकेट लाईव्ह प्रेझेंटिंग 22 या कार्निवल. ही ट्रॉफी आपण पाहतो. जबरदस्त मॅच, जबरदस्त स्पर्धा आणि काय बॅटिंग केली आहे. विनंती करूया आपण काही सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. प्लीज आपण एक सन्मान करतोय. मी सुधाकर दादा लोहार यांना विनंती करतो आपले शुभ हस्ते आपण सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सातारा जिल्हा आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र प्रसिद्ध मराठी उद्योजक, सातारा स्पोर्ट्स चे सर्वे सर्व अर्थातच एक उत्कृष्ट क्रिकेटर अर्जुन कदम यांचा एक विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सातारा स्पोर्ट्स .in हा चॅनल आपण नेहमी युट्यूबच्या माध्यमातून पाहतो. अनेक टेनिस बॉल, रबर बॉल क्रिकेट स्पर्धा सातारा स्पोर्ट्स .in वरती आपण पाहत असतो. अगदी आपण त्यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय. थँक्यू सो मच सातारा स्पोर्ट्स. अगदी त्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करण्यात आलंय आणि थँक्यू म्हणूया. अगदी टार्गेट तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं जातंय. 30 बॉलच्या पाठीमागे तब्बल 110 धावा तुम्हाला करायच्या आहेत आणि सातारा स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील सातारा चॅम्पियन ट्रॉफी ही क्रिकेट स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस येते. त्याचबरोबरीनं कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव श्री राकेश जाधव साहेब, त्यांच्या समेत राजेजी सेलार, सुचनजी जाधव आणि विजयजी जाधव या चारही मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती आपण स्थान बनवा. आपलं सहर्ष स्पर्धेमध्ये स्वागत आहे. कोयना क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करूया की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती या. मी अंकुजी चाळके स्टार क्रिकेटर, त्यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. महेंद्र दादा जाधव सहखजिनदार, आपल्यालाही देखील विनंती केली जाते आपण मुख्य व्यासपीठावरती या. प्रवीण दादा पवार असतील सहसचिव, दीपक दादा शिंदे खजिनदार, त्याचबरोबर जितेंद्र दादा जाधव युवा उद्योजक, यांना देखील आम्ही विनंती करत आहोत की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती या. मैत्री ग्रुप जावलीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण देखील मुख्य व्यासपीठावरती सर्वांनी या. काय सामना रंगला उमेश सर. अप्रतिम जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये मैत्री ग्रुप जावलीला बॅटिंग करायची आणि 5 षटकांमध्ये 110 धावा होताना आपण पाहिल्यात आणि त्याचं प्रत्युत्तर आपण जर या मॅच मध्ये पाहिलं ना तर स्वराज म्हात्रेला द्यायचंय. करण सुर्वेची बॅटिंग देखील मैत्री ग्रुप जावलीची जी क्रिकेट स्पर्धा झाली तिकडे अप्रतिम राहिली होती. त्या कारणाने या मॅच मध्ये 110 धावा आहेत, त्याचा पाठलाग इकडे मैत्री ग्रुप जावली कशी करते हे देखील पाहावं लागेल. होऊ शकतो आणि हा पाठलाग होऊ शकतो, कारण का कित्येक स्पर्धेमध्ये आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये असा पाठलाग देखील पाहिलाय. या मैदानामध्ये बरेचसे रेकॉर्ड झालेले आहेत, बरेचसे रेकॉर्ड तुटलेले देखील आहेत, बरेचसे रेकॉर्ड नव्याने आपण पाहणार आहोत. आणि इथे काउंटर अटॅक करणं मैत्री ग्रुप जावली टीमला खूप महत्वाचं आहे. पहिल्या बॉल पासून ते शेवटच्या बॉल पर्यंत बॉलवरती करडी नजर ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे, कारण सुरुवातच तुम्हाला धडाक्यामध्ये करावं लागेल. पहिल्या बॉल पासूनच तुम्हाला षटकार आणि चौकारांची आतिषबाजी तुम्हाला करावी लागेल, कारण 110 धावा तब्बल तुम्हाला चेस करायच्या असताना प्रत्येक षटकाच्या पाठीमागे तुम्हाला जर आपण विचार केला ना तर 22 धावा घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 3 मोठे फटके म्हणजे 3 षटकार तुम्हाला मारावेच लागतील उमेश सर. हो बरोबर आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 3 षटकार जर तुम्ही ठोकले त्याच्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य देताय तर ही धावसंख्या देखील होऊ शकते, कारण का पहिल्या डावमध्ये झालात तर दुसऱ्या डावमध्ये काय होणार नाहीये असं काहीच नाहीये आणि कोणतीही गोष्ट शक्य नाहीये मैदानामध्ये. किती वेळेला आपण पाहिलंय की मगाशी जयेश सरांनी उल्लेख केला की
6 बॉलमध्ये 53 देखील धावा जमा झालेल्या आहेत. म्हणजे या मॅच मध्ये या फाईट देखील त्याच पद्धतीची होणार आहे. अगदी बरोबर आहे. मैत्री ग्रुप जावलीचा विचार तुम्ही केला ना, तर याच मैदानावरती टेनिस क्रिकेटची शेवटची स्पर्धा पश्चिम महाराष्ट्राची झाली होती संत बाळूमाव प्रीमियर लीग आणि ही क्रिकेट स्पर्धा मैत्री ग्रुप जावलीने जिंकली होती. त्याच गोड आठवणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज आय थिंक दाखल होताना पाहायला मिळतात. एका बाजूला तुम्ही नवी मुंबईचे सुपरस्टार गोठवलीचे स्वराज म्हात्रे एका बाजूला पाहायला मिळतील. तर सध्याच्या घडीला संपूर्ण भारतामध्ये जनजींची हवा आहे. आणखी एक युवा स्टार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. डांगरे घरचे येणाऱ्या काळामध्ये क्रिकेट गाजवणारे खेळाडू करण सुर्वे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मोठं लक्ष आहे आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग तुम्हाला थाटामाटात करणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक बॉलवरती अटॅक करणं तितकंच महत्वाचं असणार आहे. जाऊ या मॅचच्या दिशेनं पहिल्या डावमध्ये जबरदस्त बॅटिंग केली. तब्बल धावा झाल्या तर एकूण 109 धावा आणि 110 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलं आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी अगदी टीमचा कोयना किंग्सचा टीमचा कॅप्टन इथे अजय मरागजे आपल्याला पाहायला मिळतील. गेल्या वर्षी देखील अजय मरागडेने चांगली बॉलिंग केली होती. आज तो कॅप्टन होता आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती संपूर्ण आमच्या कोयना क्रिकेट असोसिएशन जे पदाधिकारी आहेत त्यांनी पुन्हा एकदा ती जबाबदारी खरं तर त्याच्या खांद्यावरती दिली आहे आणि हा खांदा स्ट्रॉंग ठेवणं खूप महत्वाचं आहे. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. स्वराज म्हात्रे आणि करण सुर्वे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत आणि 110 धावांची आवश्यकता आहे तब्बल 5 षटकांमध्ये. अगदी बरोबर आहे. संजय सांगणकर यांचा फोन आलाय. संपूर्ण ही क्रिकेट स्पर्धा लाईव्हला पाहतात आणि त्यांनी केतन म्हात्रेच्या बॅटिंगचा आनंद घेतलाय आणि 22 यार्ड क्रिकेट वाहिनीचं जे थेट प्रक्षेपण आहे ते त्यांना आवडलंय. थँक्यू सो मच. आनंद घ्या, आनंद द्या, आनंदामध्ये सामील व्हा अशी आपण ही स्पर्धा पाहत आहोत. जाऊया मॅचच्या दिशेनं. अजय मरागजे पहिला बॉल. स्वराज म्हात्रे ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळतायत. नवी मुंबईचं क्रिकेट खूप त्याने गाजवलंय. खूप छान पद्धतीने नवी मुंबईचं क्रिकेट खेळलेलं आहे म्हणून तर खेळाडू हा करता स्पेशल आहे. खास नवी मुंबईमध्ये पहिला बॉल. अजय मरागजे तयार. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. पहिला बॉल अगदी सोडून दिलाय. ऑप्शनच्या बाहेर होता का हे देखील पाहावं लागेल. अगदी पंच स्थिर राहिले. पहिला बॉल डॉट येतोय. पहिला बॉल इथे चांगला टाकला. अगदी अखूट टप्प्याचा बॉल होता. त्याच्यानंतर उचली थोडीशी प्राप्त केली अजयने आणि पहिला बॉल इथे डॉट टाकलाय आणि थोडेसे प्रश्नचिन्ह इथे लागतात अगदी स्वराज म्हात्रेला की हा बॉल थोडासा त्याला असं वाटलं की हा बॉल बाहेर आहे परंतु नाही. अँगल थोडा सात मध्ये आला आणि पहिला बॉल इथे चांगला टाकलाय. डॉट आलाय. पहिला बॉल डॉट आलाय. यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक लांबून येतील तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट करत असताना स्वराज म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. विशाल आपण पाहिलं तर वाडिश लॉंग ऑफ मध्ये आहेत आणि तिथून मात्र येण्याचा प्रयत्न केला होता. दूरचा प्रवास अंतर कापत असताना बॉल पडल्यानंतर निलेशने खरं तर चांगला इथे बॅकअप दिलाय आणि दुसऱ्या बॉलवरती इथे श्री गणेश होत असताना आणि आता इथे धावांची गरज आहे कारण का स्पोर्टवरती आता धाबा येऊ लागल्यात. अगदी बरोबर आहे. यावेळेस पहा पुढे टाकलेला बॉल हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय. झेल होऊ शकतो का? ओ माय गॉड. इकडे क्षेत्ररक्षक पोहोचलेत. काय झेल पकडलाय. स्वराज म्हात्रेची अप्रतिम कॅच पकडले. ऑल इंडिया आयकॉन स्वराज म्हात्रे इकडे बाद होतील. स्वराज म्हात्रे वैभव चाळकेचं मी कौतुक करेन कारण अगदी आपण पाहिलं तर सी कॉर्नर मधून अगदी वेगळ आला वैभव चालके. गेल्या वर्षी याच गोलंदाजानं खरं तर धुमाकूळ घातला होता परंतु काय धावत आला. काय तो इथे स्पीड असं वाटते की एखादी बंदुकीतून गोळी निघते ना त्या पद्धतीनं त्याच्यानंतर जो कॅच त्यांनी मॅनेज केलाय अप्रतिम आहे. त्याची करडी नजर तो फोकस त्याच्यानंतर ती त्याची ओंजली तिथून मात्र बॉलला त्यांनी कॅरी केलं आणि पहिला धक्का अर्थात केतन स्वराज मात्र इथे बाद होत असताना अर्थात ऑल इंडिया आयकॉनला बाहेर पाठवलं. नाराज आहे स्वराज. पहिली विकेट येताना पाहायला मिळते. अगदी स्वस्तामध्ये आपण जर पाहिलं ना स्वराज मात्र इकडे बाद होताना पाहायला मिळत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेट जे अप्रतिम खेळतात. ए डिव्हिजनचं क्रिकेट खेळतात आणि जावलीमध्ये सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला असणारा फलंदाज अजिंक्य बेलोशे मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 3 वरती दाखल होताना पाहायला मिळतोय. मोठं नाव आहे खरं तर जावळी क्रिकेट असोसिएशन मध्ये अजिंक्य बेलोशी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अगदी लेदर क्रिकेट आपण सांगितलं की चांगलं इथे त्यांना अभ्यास आहे. चांगलं लेदर क्रिकेट त्यांनी मुंबईसाठी देखील खेळलेलं आहे आणि आता खरं तर मैत्री जावळीसाठी ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. मोठी उमेद असेल कारण का बॅटिंग करणं खूप महत्वाचं आहे आणि टेक्निकली शॉट हे खूप चांगले खेळतात अजिंक्य बेलोस. पण कित्येक वेळा आपण पाहिलं अनेक मैदानामध्ये. अगदी बरोबर आहे. अजिंक्य बेलोशे एक टेक्निकली करेक्ट फलंदाज आहेत. लेदर बॉल क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. करण देखील लेदर बॉल क्रिकेट ते सातत्यपूर्वक खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल फेस करताना पाहायला मिळते अजय यांचा. पहिला बॉल हलक्या हाताने फक्त पुश केले. प्लेसमेंट चांगली होती. तिकडे एक सिंगल मिळताना पाहायला मिळतोय. सिंगलनी खातं खोलेल
अजिंक्य बेलोशेचं. अंगावरती बॉल होता, त्याच्यानंतर त्यांनी त्याला मॅनेज खूप चांगल्या पद्धतीनं केलं, कारण का या बॉलवरती मोठा फटका येऊ शकत नाही. त्याच्यानंतर सॉफ्ट हँडने खेळला, फक्त दिशा दिली. मिडॉनला कोणताही खेळाडू नव्हता, परंतु ते विकास जाधव आपण पाहिला लॉंगॉन मध्ये, तिथून मात्र एक धाव इथे संपूर्ण ते 4 बॉलचा खेळ, 3 धावा धाव फलकावरती लागल्यात. करण सुर्वे स्ट्राईक एंडला. यावेळेस दिशा चुकीची आहे, आउट ऑफ द लेग स्टंप आहे. पंचांनी देखील सांगितलं की हा वाईट बॉल आहे, हा बॉल पुन्हा हाताळावा लागेल अजय यांना. काही बॉल आपण टप्पे पाहिले अजयचे, परंतु हा वेगवान बॉल होता, प्रचंड वेग या बॉलच्या पाठीमागे दाखवला, परंतु हा खरा बॉल आहे. टप्पा चांगला होता, दिशा खराब आहे. एक सिंगल धाव इथे प्राप्त होते, अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये, आणि आतापर्यंत धावा जमा झाल्या ते एकूण 4 धावा धाव फलकावरती. सुरुवात चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. यावेळेचा बॉल अपरकट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी डीप पॉइंटला, परंतु पाहत राहतील आणि बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. करण सुर्वेच्या बॅटमधून इकडे संघर्षाचा पहिला चौकार येताना पाहायला मिळतोय. चांगलं टायमिंग इथे जुळलं गेलंय, बॉलला इथे फॉलो केलं, बॉलचा पाठलाग केला, बॉलला येऊ दिलं, त्याच्यानंतर बॉलवरती फोकस होता, त्याच्यानंतर अप्रतिम बॅटिंग, बॅटचा चेहरा दाखवला गेला. बॉलला फिल्डर होते, परंतु अबॅकाच्या बाहेर बॉल जेव्हा टप्पा पडलाय तेव्हा अधिक उचली ते प्राप्त होत असताना डीप पॉइंट मध्ये टोकला इथे करण सुरूच्या बॅटमध्ये आलाय चौकार. करण सुर्वेला चांगली बॅटिंग करावी लागेल या सामन्यामध्ये. मैत्री ग्रुप जावलीची नुकतीच स्पर्धा तिकडे पार पडली. करण सुर्वेने अप्रतिम बॅटिंग केली त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. यावेळेचा बॉल अगदी पायावरती टाकला होता, लेग साईडला मारायचा होता. इकडे शेवटचा बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. अजयचं कौतुक करावं लागेल, अप्रतिम गोलंदाजी केली, 8 धावा खर्च केले, एक विकेट देखील महत्वाची घेतली. ऑल इंडिया आयकॉन स्वराज मात्रेला इकडे बाद केलंय. 8 वरती 1. नेहमीच चांगली बॉलिंग इथे करतो अजय बारागजे, कारण का फिंगर रोलचा चांगला वापर करतो, टप्प्यावरती अगदी चांगले फोकस ठेवतो, वेगवेगळे टप्पे त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालंय. आणि बघता बघता पहिल्या षटकाचा ते खेळ समाप्त झालेला आहे, आणि पहिल्या षटकामध्ये फक्त धावा इथे जमा केल्यात, एकूण 8 धावा. मोठं लक्ष आहे, 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 102 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे, म्हणजे तोडफोड बॅटिंग करणं देसाई सर आता तितकंच महत्वाचं आहे. अजिंक्य बेलोशे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत आणि करण सुर्वे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जावलीचं क्रिकेट सध्याचं तुम्ही पाहिलं ना, हे 2 खेळाडू आपण जर पाहिलं ना सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला आहेत, चांगली बॅटिंग करतात, परंतु आज त्यांना संधी आहे. आज जर हिरो बनायचं असेल दोघांना तर इकडे 24 बॉल मध्ये 102 धावा कराव्या लागतील. अजिंक्य बेलोशे स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्क होती तुम्ही पाहताय वैभव चाळके. पहिला बॉल फुल टॉस होता, पॉइंट रिझन मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक पाठीमागून येतील बॉलवरती, तोपर्यंत एक सिंगल घेतली जाते. इक्का दुक्काचे काम नाही चलेगा, चौकार आणि षटकार इकडे मारावे लागतील. 2025 मध्ये जरी बेस्ट बॉलरचा किताब मिळाला नाही, परंतु याकडून प्रत्येक प्रेक्षकाची मनं जिंकली होती. प्रत्येक बॉलवरती वेग हा वैभव चाळकेचा आपल्याला पाहायला मिळाला होता, आणि पहिल्या बॉल त्याने सिंगल धाव प्राप्त केले. यावेळेचा बॉल तुम्ही पाहू शकता, ऑफस्टमच्या बाहेर टाकला, तिथून बॉल थोडासा खाली राहिला. यष्टी रक्षकाचा भेद घेताना पाहायला मिळतात. केतन मात्रे अगदी किपिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉल येतोय. मला असं वाटतंय की खेळपट्टी आहे ना वैभवच्या प्रेमामध्ये पडली, आणि वैभव या खेळपट्टीच्या प्रेमामध्ये पडलाय. गेल्या वर्षी देखील चांगली बॉलिंग केली, हा बॉल टप्पा पडला, थोडा खाली राहिला, डॉट बॉल आला. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहतोय, अंगाचा भेद घेतोय, कोणतीही रन मिळणार नाहीये. आणखी एक डॉट बॉल येतोय. वैभव चाळके अप्रतिम गोलंदाजी. शरीर अशी त्याची चांगली आहे, आणि आतापर्यंत 3 बॉल त्याने चांगले टाकल्यात. पुन्हा एकदा वेग शॉट बॉल आणि थोडासा टप्पा खाल्यानंतर आतमध्ये बॉल आलाय. डॉट बॉल इथे येत असताना थोडीशी आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं बॉलिंग होते, परंतु मैत्री जावली सध्या अडचणीच्या पेचामध्ये, आणि अडचणी तुम्हाला दूर करायच्यात. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा त्याच लाईन मध्ये टाकलाय, बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, अगदी अक्रॉस द बॅटनी खेळण्याचा प्रयत्न करण सुर्वे मैदानाच्या आतमध्ये करतायत. फुटवर काम करत नाहीये करण सुर्वेचं, आणि त्याच कारणाने की काय तब्बल 3 बॉल आतापर्यंत डॉट टाकलेत. जबरदस्त बॉलिंग, फक्त वेग, प्रचंड वेग, आणि वेगावरती स्वार होत असताना वैभव चालकेची आपण बॉलिंग पाहतो. 3 बॉल त्यांनी आतापर्यंत डॉट टाकलेत. यावेळेचा बॉल समोर खेळलाय, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, अगदी अप्रतिम फटका खेळलाय, करण सुर्वेच्या बॅट मधून येतोय हा चौकार. और पिच बॉल होता, त्याला मॅनेज केलं, आणि अगदी सरळ डाऊन द बॉल आपण पाहिलाय. फटक्या पाहू शकाल आपण, त्या पद्धतीने लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ थोडेसे दूर होते, आणि मधोमध अगदी बॉल इथे 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावा इथे मिळतील मैत्री जावली टीमला. 13 धावा धाव फलकावरती अद्याप आतापर्यंत आलात, परंतु अप्रतिम षटक 5 बॉलच्या पाठीमागे फक्त 5 धावा दिल्यात. बाबा विकेट आतापर्यंत या षटकामध्ये आली नाहीये. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. कोहिना किंगस्टार संपूर्ण मी म्हणेन होमवर्क करून आलेली टीम आहे. ज्या पद्धतीने आपण या टीमकडे पाहतोय, अप्रतिम बॅटिंग त्यानंतर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. करण सुर्वे स्ट्राईक एंडला. यावेळेचा बॉल लेग साईडला पंच करत होता, बॅटची कडा घेतली, अगदी बॉल पाठीमागे लॉंग स्टॉपला निघून चाललाय.
4 धावांसाठी करण सुर्वेच्या बॅटमधून आणखी एक येतोय चौकार. बॉल अगदी आपण पाहिला तर लेग स्टंपला अगदी टाकला होता, त्याच्यानंतर थोडासा फ्लिक केला आणि पाठीमागे बॉल जात असताना बॅक टू बॅक इथे 2 चौकार आणि आता कुठेतरी धावांची चाहूल लागले मैत्री ग्रुप जावळीसाठी. आणि आता 2 बॉलच्या पाठीमागे तब्बल धावा आल्या, त्यात 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा अद्याप झाल्या आहेत. एकूण 17, 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 93 धावांची तब्बल आतापर्यंत गरज आहे. असं वाटतंय की एकतर्फी मॅच होतोय, परंतु नाही, क्रिकेट आहे, अनित्यचा खेळ आहे. कोणत्याही देशाला कोणत्याही क्षणाला हा मॅच टर्न होऊ शकतो आणि ते करावं लागेल. अगदी बरोबर आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये 3 षटक आहेत आणि 3 षटकांमध्ये 93 धावा हव्या आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. पहिला बॉल केतन मात्रे गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पहिला बॉल वाईड येताना पाहायला मिळतोय. फिरवलाय बॉल, खरं तर बॉल टप्पापर्यंत थोडासा आतमध्ये आला, परंतु हा बॉल ऑफ स्टंप बाहेर आहे. अजिंक्य बेलोशनसाठी हा बॉल पुल केलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अजिंक्य बेलोशेच्या बॅटमधून येतोय. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल चौकार. केतर मात्रेकडे वेग नाहीये, परंतु अखूट टप्प्याचा बॉल, त्याच्यानंतर त्याला हुक चांगलं इथे केलं, टायमिंग चांगलं जुळलं गेलं, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते, अंतर कापत असताना बॉलने अंतर कापलं आणि अजिंक्य बेलोसेच्या बॅटमधून 4 आल्यात. अजिंक्य बेलोस आपण विचार केला तर 3 बॉलच्या बॅटमध्ये 7 धावा त्याच्या बॅटमधनं, परंतु करण सुर्वे आतापर्यंत अद्याप चांगली बॅटिंग केली. 7 बॉलच्या बॅटमध्ये 12 धावा त्याच्या बॅटमधून, 2 चौकार. यावेळेचा बॉल बॅकफुटला गेले. तिथून मात्र या बॉलला कट केलं होतं. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, त्या ठिकाणी सिंगल मिळेल आणि दुहेरीचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळत नाही. उमेश सर, ही मॅच आपण जर पाहिली ना तर अगदी वन साइड ट्रॅफिक पाहायला मिळतंय. दुसऱ्या इनिंग मध्ये मैत्री ग्रुप जावलीला सूर गवसलेला नाहीये. स्वराज मात्रे लवकर बाद झाले. त्यानंतर करण सुर्वे आणि अजिंक्य बेलोशे बॅटिंग करतायत, परंतु मोठे फटके येत नाहीयेत. ही टेन्शन वाली मात्र आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र करण सुर्वेने पुल केलाय. आता बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. युवाची हवा मैदानाच्या आतमध्ये करण सुर्वेने ठोकलाय. अप्रतिम क्वालिटी, दमदार षटकार. वेट ऑन वॉच, याच वेळीची तो वाट पाहत होता. शॉट बॉल टाकला होता आणि त्याला पुल केलंय आणि डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर करण सुर्वेच्या बॅटमधून षटकार आलाय. भरपूर वेळ होता आणि जेव्हा तुमच्याकडे गती नसते तेव्हा बॅटरकडे खूप वेळ असतो आणि त्या वेळेचा उपभोग करत असताना यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वेगाने यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. हा बॉल आपण पाहिलं ना तो अतिवेगाने टाकण्याचा प्रयत्न केतन मात्रेंचा राहिलाय. चांगला इथे वेग इथे पाहायला मिळाला. पहिला बॉल शॉट होता आणि आता वेग वाढवला, डॉट बॉल आला. यावेळेस आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षकाने काय झेल पकडलाय. एका हातामध्ये कॅच पकडले. क्या बात आहे. विकास जाधवचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. हवेमध्ये झेपवला आणि त्यानंतर मात्र एका हातामध्ये अप्रतिम कॅच पकडलाय. हा खेळाडू खरं तर नागोठणेतून आलाय. जो आपण आपल्याला देवस्थान, आपल्याला गणपती बाप्पाचं पाली माहिती आहे आणि अगदी त्या पाली गावचा खेळाडू आहे आणि एका हातामध्ये ऍक्शन ड्रिबल मध्ये आपण पाहू शकाल 22 यार्डची इथे कमाल आणि काय इथे कॅच इथे कम्प्लीट केलाय आणि करण सुर्वेला इथे माघारी जावं लागतंय. जबरदस्त. सध्या अद्याप जो निर्णय घेतला होता कुठेतरी फिल्डिंग करण्याचा आणि असं वाटतंय की तो निर्णय मैत्री ग्रुप जावळीसाठी अंगलट आलाय. अगदी बरोबर आहे. टॉस मध्ये टीम मैत्री ग्रुप जावलीने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली होती, परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये केतन म्हात्रे यांची जबरदस्त बॅटिंग पाहिली. प्रीतम आलेत बॅटिंगसाठी. पहिला बॉल फुल टॉस होता, त्याला मात्र इकडे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी केतन म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तब्बल 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. टीम मैत्री ग्रुप जावली 29 वरती 2. 29 धावा धाव फलकावरती अद्याप आलेले आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं अजय मारगदे, दुसरं षटक आपण पाहिलं वैभव चाळकेचं. 3ऱ्या षटकामध्ये केतन मात्रेनं 1 चौकार 1 षटकार जरूर आलाय, परंतु कोयना किंग स्टार जी टीम होती ना ते 30 षटकांमध्ये 56 धावा, त्याच्यामध्ये 1 विकेट होता आणि मैत्री ग्रुप जावली ही टीम 29 धावा आणि 2 विकेट म्हणजे जर आपण पाहिलं तर आणखीन खूप दूर आहेत. अगदी बरोबर आहे. आफ्टर 3 ओव्हर्स काय कंडिशन होतं दोन्ही टीमचं ते दाखवलं जातंय. टीम कोयना किंग स्टार 56 वरती 1 होती, परंतु 12 बॉल नंतर काय झालं तर षटकारांची आतिषबाजी झाली आणि 12 बॉल मध्ये तब्बल 54 धावा गोळा केल्या केतन मात्रेनी. म्हणजे तुफानी फलंदाजी केली होती. 29 वरती 2 आहेत. मैत्री ग्रुप जावली संघ थोडासा पाठी राहिलाय. पुन्हा एकदा चांगले प्रयत्न करावे लागतील. चांगल्या पद्धतीने फिनिश करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण पुन्हा एकदा एक संधी मैत्री ग्रुप जावलीला इकडे मिळणार आहे. सजल भातोसे बॉलिंग ट्रॅक वरती मॅन फ्रॉम अक्कालपेचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करण्या. पहिला बॉल फेकण्याचा प्रयत्न केलाय, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, फिल्डर थोडेसे दूर, बॉल जाईल सीमा पार, आलाय तो सजल भातोसेच्या विरोधामध्ये
अजिंक्य बेलोसेचा चौकार. पहिला बॉल सजल बातोसे यांना तुम्ही पाहताय. एका बाजूला करण सुर्वेची आपण चर्चा करतोय तर दुसऱ्या बाजूला आपण सजल बातोशी चर्चा करतोय. हे दोन्ही युवा खेळाडू दोन्ही टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल होता, पहिल्याच बॉलला शॉर्ट ऑन पूल केलं होतं मिड विकेटला. एक टेप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला होता. अजिंक्य बेलोशे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. अगदी त्यांच्या चेहऱ्यावरती निराशा पाहायला मिळते, कारण स्कोर मोठा आहे. इकडे चौकार आणि षटकारांची आतिषबाजी तुम्हाला करावी लागेल. सजल बातोसे पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळतायत. या वेळेचा बॉल समोर हॅमर केले. या बॉलला बॉल हवेमध्ये आहे. दोन क्षेत्ररक्षक येत आहेत इकडे लॉंग ऑफला. अप्रतिम झेल टिपला जातोय पहा. कॅचेस विन द मॅच. झेल अप्रतिम पकडले. एका बाजूला उमेश सर चर्चा आपण केली, मैत्री ग्रुप जावलीने आपण जर पाहिले तर अनेक झेल सोडले, परंतु दुसऱ्या बाजूला तुम्ही विचार केला कोयना किंग स्टारने जो झेल आला तो झेल कलेक्ट केला. अप्रतिम कॅचेस पकडल्या. आता पूर्णपणे सामन्यामध्ये लंगापला विशाल सकपाळ होती आणि त्यांनी ते कॅच कंप्लीट केलंय आणि सध्याच्या स्थितीला अडचणीच्या पेचामध्ये पूर्ण दबावची छायाखाली आपल्याला पाहायला मिळते. मैत्री ग्रुप झाली नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं. 33 वरती 3.2चा इथे खेळ समाप्त झालाय. सजल बातोसेच्या खात्यामध्ये ते विकेट येते. एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे सजल बातोसे आणि यंदाच्या हंगामामध्ये अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टच मध्ये दिसला, परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगली ते कामगिरी करत असताना कोयना किंग स्टार टीमसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहेत आणि इथून पुढे प्रत्येक बॉलवरती तुम्हाला आक्रमण करायचं आहे आणि हाच तुम्हाला पर्याय देखील निवडायचा आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मैत्री ग्रुप जावलीची ही क्रिकेट स्पर्धा त्या ठिकाणी पूर्ण झाली आणि या क्रिकेट स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा किताब मिळाला आहे मनोज जवळ यांना. पहिला बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागली का त्या ठिकाणी अपील देखील स्ट्रॉंग केले आणि स्वतः मनोज जवळ अगदी आपली क्रीज सोडून अगदी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट येताना पाहायला मिळते. काय सजल बातोसे ते बॉलिंग करतोय. बॉल पडल्यानंतर अगदी लाईन बॉल होता पिक करण्याचा प्रयत्न आणि थोडेसे हलक्याचे एच लागली आणि तिथून मात्र दुसरे देखील विकेट येते मिळते. सजल बातोसेला बॅक टू बॅक इथे 2 विकेट घेतल्यात आणि खास करून आपण रबर बॉल क्रिकेटमध्ये पाहतो ना की जास्त इकॉनॉमी स्पेल होत नसतो, परंतु त्या उंबरट्यावरती अगदी हॅट्रिकच्या उंबरट्यावरती सजल बातोसे आलाय. पहिला पण लागोपाठचे 3 षटकार केतन मात्रेच्या बॅटमधून पहिल्या डावामध्ये पाहिल्यात आणि आता दुसऱ्या डावामध्ये जो हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे सजल बातोसे. चांगली बॉलिंग. कौतुक करावं लागेल या ठिकाणी विशेष सजल बातोशीचं, कारण ज्या पद्धतीने तो बॅटिंगला आला, बॅटिंग देखील तितकीशी झाली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर लागोपाठचे 2 विकेट्स घेतलेत. म्हणजे पहिली हॅट्रिक 22 यार्ड क्रिकेट कार्निवल सीझन क्रमांक 2 ची येईल का हे देखील पाहावं लागेल. हॅट्रिक बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल सजल बातोशीच्या माध्यमातून. हर्षल खराडे आलेले आहेत बॅटिंगसाठी आणि आता सजल बातोसे 33 धावा धाव फलकावरती 4 विकेट येथे कोसळल्या गेल्यात. हॅट्रिकचा बॉल सजल बातोसे तयार. ओहो हो हो अफील केले, परंतु अफीलला विश्वास नाहीये. पंचांनी स्पष्टपणे या अफीलला नकार दिलाय आणि ते एक चांगला बॉल पुन्हा एकदा योग्य तो सजलने टाकलाय. वा, सेजल बातोसेचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. अति वेगाने टाकलेला बॉल पायावरती आदळला. अपील देखील स्ट्रॉंग तिकडे केली होती, परंतु पंचांनी देखील नॉट आउट सांगितलं. हर्षल खराडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. पुढचा बॉल सजल बातोसे ओर पिच बॉल टाकलाय. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली, ताकद लावली, बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. थोडेसे लेट मी म्हणेने फटके आलेत मैत्री ग्रुप जावलीसाठी. 110 धावांचं मोठं टार्गेट होतं आणि टार्गेट चेस करत असताना जिकडे स्वराज मात्रे स्वस्तामध्ये बाद झाले, तिथून मात्र मैत्री ग्रुप जावली पाठीमागे जाताना पाहायला मिळाली. इथे चांगला स्ट्रोक आणि अशा स्ट्रोकची खरं तर गरज आहे आणि असे स्ट्रोक आता आलंय, परंतु पराभव हा निश्चित आहे. परंतु पराभवचं अंतर कमी करणार आहे ते तुमच्या बॅटमधनं स्ट्रोक येणार आहेत. ओव्हरची होती समाप्ती आणि या ओव्हरमध्ये 2 विकेट आहेत, त्याच्यामध्ये 8 धावा आल्यात आणि टोटल झाल्या धाव फलकावरती मैत्री ग्रुप जावली संघ पोहोचलाय 38 धावा. 4 विकेट गॉन. एका षटकाचा खेळ बाकी आहे. 72 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 6 बॉलच्या पाठीमागे 72 धावांचं टार्गेट आहे म्हणावं लागेल. आणि ज्या पद्धतीने बॅटिंग राखली मैत्री ग्रुप जावलीची, अगदी आयकॉन खेळाडू लवकर बाद झाले, त्यानंतर कोणी मैदानाच्या आतमध्ये टिकलेलं नाही, मोठे स्ट्रोक आलेले नाहीयेत आणि त्याच कारणाने की काय 6 बॉल 72 धावांची गरज आहे. हा बॅटिंग कार्ड तुम्ही मैत्री ग्रुप जावलीचा पाहू शकता. स्वराज मात्रे आउट झाले, 3 बॉलच्या पाठीमागे 2 धावा केल्या. करण सुर्वेनी चांगली बॅटिंग केली, 10 बॉल 18 केल्या. अजिंक्य बेलोसे 6 बॉल 11 वरती खेळले. त्यानंतर प्रीतम कदम मैदानाच्या आतमध्ये 3 बॉलच्या पाठीमागे 4 वरती बॅटिंग करतायत. मनोज जवळ मैदानाच्या आतमध्ये आले, मनोज जवळ मैदानाच्या बाहेर गेले, 0 वरती ते देखील बाद झालेत. 6 बॉल 72 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये मैत्री ग्रुप जावलीसाठी. जाऊया आता बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत अक्षय केसरकर. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 72 धावांची आवश्यकता आहे. जेवढे मोठे फटके येतील तेवढे पराभूत
अंतर कमी करण्याची असणारे 33 धावा धाव फलकावरती शेवटचं षटक आणि शेवटचं षटक आलेलं आहे अक्षय केसारकर. पहिला बॉल अस्तम अगदी लाईन क्रॉस केलंय, बाहेर टाकला बॉल आणि पंचांचा इथे कॉल येत असताना खराब बॉल आहे, वाईट बॉल. मैत्री ग्रुप जावलीसाठी या सामन्यामध्ये आपण पाहिलं ना, शेवटच्या षटकामध्ये तितकंसं काही नाहीये, परंतु प्रीतम आणि हर्षल विचार करत असतील की अगदी एंडिंगला एक चांगली फिनिश करून जाण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. बॉल हवेमध्ये आहे, ऑफ कव्हर्सला कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये, स्वतः गोलंदाज तिकडे जाताना पाहायला मिळत आहेत. इकडे कॅच होणार नाहीये. 2 धावसंख्या कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 2 धाबा इथे आलेल्या आहेत. 41 धाबा धाव फलकावरती 5 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये आहे. जबरदस्त बॅटिंग आपण पहिल्या डावमध्ये पाहायला मिळाली. त्याच्यानंतर गोलंदाजी देखील अप्रतिम राहिलंय कोयना किंग स्टार या टीमची आणि 41 धाबा धाव फलकावरती पहिला बॉल वाईट टाकला होता अक्षय केसरकरने आणि दुसऱ्या बॉल वरती जिथे वॅकंट एरिया होता तिथे कोणताही खेळ नव्हता आणि इथे 2 धाबा इथे मिळायला गेल्यात. 41 धाबा धाव फलकावरती नेक्स्ट बॉल हर्षल खाडे ऑन स्ट्राईक. चांगला बॉल इथे टाकलेला आहे आणि इथे डॉट बॉल एक सिंगल धाव इथे कम्प्लीट होते. शहराच्या पासून अगदी दूर ठेवला होता बॉल, बाईकच्या माध्यमातून इथे सिंगल धाव इथे प्राप्त होते. 42 धाबा धाव फलकावरती अद्याप इथे आला. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. मानाची अभिमानाची आपण ही स्पर्धा पाहत आहोत. 22 या टेनिस क्रिकेट लाईव्ह च्या माध्यमातून पर्व क्रमांक 2 आपण पाहत आहोत आणि जबरदस्त मॅच सकाळपासून आपल्याला पाहायला मिळते आणि प्रेक्षक देखील उत्सुकता या स्पर्धेसाठी अगदी आवर्जून उपस्थित राहिलेत. नेक्स्ट बॉल अक्षय केसारकर तयार. त्या बॉलला पुन्हा एकदा हुक केलाय. सिंगल धाव इथे प्राप्त होते. डीप विकेटला फिल्डर आहेत. सेकंड धावेचा इथे अगदी सेकंडचा प्रयत्न देखील केला जात नाहीये. माहिती अगदी आपण मॅच आपल्यापासून खूप दूर आहे आणि त्याच्यामुळं इथे 2 धावा इथे येतील. मिसफिल्डिंग थोडीसे पाहायला मिळाले. 2 धावा इथे येत असताना टोटल झाला एकूण धाव फलकावरती 44 धावा. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला पण बॉल पाहिला ना अक्षयचा तर त्याने व्हाईट टाकला होता. त्याच्यानंतर चांगली बॉलिंग. शाववाडी टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती या. नेक्स्ट बॉल आणखीन घेते खराब बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा कॉल. स्टंपची आपण पहिली जर जी लाईन आहे तिला अगदी क्रॉस करून हा बॉल चाललाय. सिंगल धाव इथे अतिरिक्त टीमच्या खात्यामध्ये येत असताना 45 धावा धाव फलकावरती इथे बिगेट करण्याचा प्रयत्न खूप महत्वाचा आहे. अक्षय केसारकर 2 व्हाईट आतापर्यंत त्यांनी टाकलेत. 45 धावा धाव फलकावरती आल्यात. चला श्री स्पोर्ट्स शाहूवाडी टीमचा कॅप्टन आपल्याला विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि याच्यानंतर मॅच असणार आहे ती विनर मॅच असणार आहे. नेक्स्ट बॉल. हा बॉल चांगला आहे. टायमिंग देखील अप्रतिम आहे परंतु फटका इथे फसलाय आणि इथे कॅच ड्रॉप झाला. काय घडलं तिथं? कॅच ड्रॉप होत असताना थोडासा कुठेतरी आलसपणा देखील पाहायला मिळतो इथं. 4 धावा आलात. 49 धावा धाव फलकावरती 2 बॉलचा इथे खेळ बाकी आहे. चला घाई करायची, जास्त वेळ घेऊ नका. चांगला बॉल आणि चांगलं इथे टायमिंग हुकचा फटका. हार्ड ट्रॅपल बॉल होता. थोडीशी अधिकची उचली देखील प्राप्त केली होती. त्याच्यानंतर अगदी वैभव पुढे आला होता आणि तिथून इथे कॅच ड्रॉप झाला. हातामध्ये बॉल आला तर कदाचित ती कॅच झाली असती परंतु असं काही घडलं नाहीये. हा देखील अप्रतिम बॉल आहे. सुसाट बॉल वेगानं टाकलाय. अति वेग या बॉलच्या पाठीमागे पाहायला मिळालाय. 6 बॉलच्या पाठीमागे 9 धावा आणि शेवटचा बॉल असणार 49 धाबांवरती आतापर्यंत मैत्री ग्रुप जावली या संघाला इथे थांबवण्यात आलं. त्याचबरोबर कोयना क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव श्री प्रवीणजी पवार साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्याच्याच बरोबरीनं युवा उद्योजक प्रशांतजी मराठे साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. करूया आपण त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. मॅच फिनिश झाला आणि जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे संतोष देसाई सर आपल्या सोबत जॉईंट आहेत. थँक्यू. प्रथमतः आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करू की आपण लगेच टीम शाहूवाडी टीमचे कॅप्टन